ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पिंपरी चिंचवडचे एसीपी चौबे म्हणून आहेत त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी तो मानायचा नाही। त्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे कोणी संबंधित असतील त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे। त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला, वैष्णवीच्या सासूला, वैष्णवीच्या नंदेला, वैष्णवीच्या एका हिराला नवऱ्याला या सगळ्यांना पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते। मी सतत आमच्या सीपींशी संपर्कामध्ये होतो। मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं। त्यावेळेस मी बाहेरगावी होतो। मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरहून संध्याकाळी आज येणार आहे, मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो। तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल, तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात। येताना मी सीपींना पण सांगतो तिथे यायला, जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो। अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली पाहिजे।